हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखुमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे थोडेफार शॉर्टकट आहेत ते पाहणार आहोत। पण जे आधीचे 2 लेक्चर झाले, 2 नाही 3 लेक्चर झाले, ते 3 लेक्चर तुम्ही एकदम व्यवस्थित करून ठेवा, कारण की त्याचंच काम आपल्याला समोर आहे। तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये असं की खूप सारे शॉर्टकट नाही आहेत, थोडेफार शॉर्टकट आहेत, पण आपण काय करू, क्वेश्चन किती कमीत कमी वेळात आणि किती कमीत कमी स्टेप मध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे याच्यावरती फोकस करू, ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये असो किंवा एंटायर सिलेबस मध्ये असो। तर टुडे मोटिवेशन मध्ये काय चेक करू आपण, काय म्हणते, वर्ड्स विच मोटिवेट यू, नो वन इज गुड, नो वन इज बॅड, एव्हरीवन इज ऍक्ट अकॉर्डिंग टू टाइम, है ना। कोणीच चांगला नसते, कोणीच खराब नसते, प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार वागते। आणि आपली जर वेळ चांगली असेल तर समोरचे लोक आपल्यासोबत चांगलं वागतात, आपली वेळ जर खराब असेल तर समोरचे लोक आपल्यासोबत खराबच वागतात, है ना। आपली जर वेळ खराब असेल तर रस्त्यानं चालतं कुत्र बी आपल्यावर भुंकते, है ना। आणि जर वेळ आपली चांगली असेल तर तेच कुत्र शपटी फिरत आपल्या मागं पुढे फिरते, काय, याचं लक्ष ठेवा। कारण आपली वेळ आपण स्वतः चांगली आणू शकतो, है ना। म्हणून म्हणतो स्वतःवर फोकस करा, स्वतःवर काम करा। कोणीच अतुरा धतुरा माणसाला समोर नेऊ शकत नाही, तुम्ही स्वतःच तुम्हाला समोर नेऊ शकता। म्हणून स्वतःवर फोकस करा, स्वतःवर काम करा आणि स्वतःला त्या लायक बनवा, है ना। तुमची वेळ तुम्ही स्वतः चांगली आणू शकता, एवढं लक्षात ठेवा फक्त। चला, काय म्हणते इम्पॉर्टंट टिप्स अँड शॉर्टकट, काय म्हणते आपल्याकडे, काय आजच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट टिप्स अँड शॉर्टकट मेथड्स। ओके, ठीक आहे। सगळ्यात पहिले काय म्हणते, द जनरल सोल्युशन ऑफ कॉट एक्स। आतापर्यंत आपल्याकडे किती जनरल सोल्युशन होते, आतापर्यंत साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा, कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा, टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा, त्यानंतर कुठलं साइन कॉस टॅन मध्ये होते, है ना, स्क्वेअर फॉर्म मध्ये होते साइन कॉस टॅन। पण कॉटचं कधी कधी आलं तर मग कॉट थिटा इज इक्वल टू 0 जर आलं, कॉट थिटा इक्वल टू 0 जर आलं तर एक्स इक्वल टू इन ब्रॅकेट 2n+1 इंटू पाय अपॉन 2 वेअर n बिलोंग्स टू झेड। काय आहे आपल्याकडे, एक्स इक्वल टू इन ब्रॅकेट 2n+1 इंटू पाय अपॉन 2, कॉट थिटा इज इक्वल टू 0 जर आलं तर आपण ते वापरू। कुठे वापरायचं आहे तर काय म्हणते, इफ as sec x is less than or equal to -1, sec x is less than or equal to -1 or sec x is greater than equal to 1, sec x is less than equal to -1 or greater than equal to 1, then the sec x equal to 0 does not have the solution। म्हणजे sec x less than equal to -1, sec x greater than equal to -1, त्यानंतर काय म्हणते, then sec x equal to 0 does not have the solution। हा दुसरा आहे, हा लक्षात ठेवायचा। कोसेक सेक मध्ये घेतलं, सेम कोसेक मध्ये घ्या लागते। कोसेक एक्स लेस दॅन इक्वल टू -1, कोसेक एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1, देन कोसेक एक्स इक्वल टू 0 डज नॉट हॅव अ सोल्युशन। त्यानंतर पुढे काय म्हणते, जनरल सोल्युशन ऑफ कॉट एक्स इक्वल टू कॉट अल्फा इज। आता साइन एक्स इक्वल टू साइन अल्फा, कॉस एक्स इक्वल टू कॉस अल्फा, टॅन एक्स इक्वल टू टॅन अल्फा, याचे जर तुम्हाला जनरल सोल्युशन येत असतील तर कॉट एक्स इक्वल टू कॉट अल्फा, त्यानंतर सेक एक्स इक्वल टू सेक अल्फा, कोसेक एक्स इक्वल टू कोसेक अल्फाचे येते। आता कॉट जर पाहिला आपण तर कॉट टॅनचा रेसिप्रोकल आहे, मग कॉटचं आणि टॅनचं जे जनरल सोल्युशन आहे ते सेम राहते। टॅनचं जनरल सोल्युशन काय होतं, एन पाय प्लस अल्फा, मग कॉट एक्स इक्वल्स टू कॉट अल्फाचं जनरल सोल्युशन एक्स इक्वल्स टू एन पाय प्लस अल्फा। त्यानंतर पुढे काय म्हणते आपल्याला की बहुत जनरल सोल्युशन ऑफ सेक एक्स इक्वल्स टू सेक अल्फा, सेक कशाचा रेसिप्रोकल आहे तर कॉसचा, मग कॉसचं जनरल सोल्युशन काय राहणार, cos theta equals to cos alpha where theta is equals to 2n pi plus minus alpha। मग इथं काय येईल, sec x equals to sec alpha where sec x equals to sec alpha where x equals to 2n pi plus minus alpha where n belongs to z। त्यानंतर जनरल सोल्युशन ऑफ cosec x equals to cosec alpha, जर तुम्हाला sin x equals to sin alpha किंवा sin theta is equal to sin alpha येत असेल तर याच्यात हे येतेच। मग cosec x equals to cosec alpha चं जनरल सोल्युशन होणार x equals to n pi प्लस इन ब्रॅकेट -1 रेस टू द पॉवर n इंटू अल्फा। हे काही मोठी गोष्ट नाही भाऊ, हे एक लक्षात ठेवा लागते। काय म्हणते, इफ c अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन। कुठली कंडिशन तर हे कंडिशन सॅटिस्फाईड करत नाही, हे आपल्याकडे कंडिशन आहे, डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन। काय म्हणते कंडिशन, c अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू -1 लेस दॅन इक्वल टू 1, ग्रेटर दॅन इक्वल टू -1 लेस दॅन इक्वल टू 1, देन द इक्वेशन, कुठलं वालं इक्वेशन, a cos x प्लस b sin x इज इक्वल टू c। इथपर्यंत आहे बरं, a cos x प्लस b sin x इक्वल टू c डज नॉट हॅव द सोल्युशन, है ना। हे 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, 50 वेळेस, 100 वेळेस फक्त वाचून काढा, काय पाठ नका करू, वाचून काढल्यानं तुम्हाला लक्षात राहीलच। पुढे काय म्हणते,
ठीक आहे, पहा हे लक्षात ठेवा. काय म्हणते साइन एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू थिटा. देन कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ वाय इक्वल टू पाय मायनस थिटा. काय म्हणते साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू थिटा असेल तर कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय मायनस थिटा. याचा उलट इथं cos इनवर्स ऑफ एक्स प्लस cos इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू जर थिटा असेल देन साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय मायनस थिटा. हे सोबत सोबत यूज होणार. पहा काय म्हणते साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू थिटा असेल तर cos इनवर्स ऑफ एक्स प्लस cos इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय मायनस थिटा. इथं cos इनवर्स ऑफ एक्स प्लस cos इनवर्स ऑफ वाय थिटा असेल तर साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय मायनस थिटा. पुढे काय म्हणते tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय बाय 2. काय म्हणते tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय बाय 2 वेअर x इंटू वाय इज इक्वल टू 1. म्हणजे जर tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय इक्वल टू पाय बाय 2 आला तर x मल्टिप्लाइड बाय वाय इज इक्वल टू 1. आणि cot इनवर्स ऑफ एक्स प्लस cot इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय बाय 2 असेल तर काय म्हणते x इंटू वाय इज इक्वल टू 1. हे सेमच आहे, दुसरं काहीच नाही आहे. tan चा रेसिप्रोकल cot है ना. चलो आगे देखेंगे. आगे काय म्हणते स्पेसिफिक अँगल व्हॅल्यूज. हे खूप कामाचे आहेत भाऊ, हे खूप कामाचे आहेत. आता मी तुम्हाला डिग्री मध्ये दिलाय, डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये कसं करायचं पहा. जर समजा डिग्री आहे, डिग्रीचं कन्व्हर्जन जर रॅडियन मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180 मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180. आणि रॅडियनचं कन्व्हर्जन जर डिग्री मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 180 अपॉन पाय. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 30 डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये करायचं आहे तर 30 डिग्री मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180. 5 0 0 कॅन्सल, 3 1 3 3 17 म्हणजे आपला पाय बाय 6 रॅडियन मध्ये. पण जर समजा तुमच्याकडे पाय बाय 6 रॅडियन आहे, याचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर पाय बाय 6 मल्टिप्लाइड बाय 180 अपॉन पाय. हा पाय कॅन्सल, 6 sin 3 18 30 डिग्री. सध्या मी तुम्हाला सांगितलं डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये कसं करायचं, रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये कसं करायचं. या प्रत्येक अँगलचं कन्व्हर्जन तुम्ही डिग्री दिलेलं आहे रॅडियन मध्ये करून ठेवायचं. काय कामाचं आहे हे सगळ्याचे सगळे अँगल मी डिग्री मध्ये दिले, तुम्ही रॅडियन मध्ये करायचे. समजलं. चला काय म्हणते 15 डिग्री आणि cos 75 साइन 15 cos 75 इक्वल टू असते अंडर रूट ऑफ 3 - 1 अपॉन 2 अंडर रूट 2. बिलकुल लक्षातच असलं पाहिजे, पर्यायच नाही भाऊ, डायरेक्ट आलं पाहिजे. त्यानंतर पहा साइन 15 cos 75 cos 15 sin 75. पहा साइन 15 cos 75 cos 15 sin 75. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता साइन 75 cos 15, काही प्रॉब्लेम नाही. मग cos 15 इज इक्वल टू साइन 75. पहा हे सेमच आहेत, फक्त इथं प्लस इथं मायनस होतं, इथं प्लस झालं. अंडर रूट 3 + 1 अपॉन 2 अंडर रूट 2 है ना. साइन 15 cos 75 आणि cos 15 sin 75. त्यानंतर काय म्हणते tan 15 इक्वल टू cot 75 डिग्री इज इक्वल टू 2 - अंडर रूट 3. आता tan 75 cot 15 इज इक्वल टू 2 + अंडर रूट 3. सेमच आहे, फक्त काय म्हणते tan 15 आणि cot 75. tan 15 cot 75 मध्ये सबस्ट्रॅक्शन असते 2 - अंडर रूट 3 आणि tan 75 इज इक्वल टू cot 15 याच्यामध्ये ऍडिशन असते 2 + अंडर रूट 3. त्यानंतर साइन 18. आता 18 आणि 72 किती होतात तर सरळ 90 होतात है ना. 18 आणि 72 90. या दोघांची ऍडिशन 90, या दोघांची ऍडिशन 90, दोघांची ऍडिशन 90, दोघांची ऍडिशन 90. 75 आणि 5 80 10 90. सरळ. साइन 18 डिग्री इज इक्वल टू cos 72 डिग्री किती राहते अंडर रूट ऑफ 5 - 1 अपॉन 4. मग आता इथं साइन 18 आहे, मग इथं काय येईल cos 18, इथे येईल साइन 72. पहा समोरच्या याच्यात सारखेच आहेत, फक्त ऍडिशन राहील. पहा अरे साइन 54 54 36 54 प्लस 6 0 चला 90 बरोबर आहे. ठीक आहे, हे वेगळं आहे थोडंसं दम धरा. ओके ठीक आहे. मग काय म्हणते साइन 54 प्लस cos 36 डिग्री इज इक्वल टू राहते अंडर रूट ऑफ 5 + 1 अपॉन 4. हे लक्षात ठेवायचं भाऊ. त्यानंतर काय म्हणते साइन 36 इज इक्वल टू साइन 36 ठीक आहे. साइन 36 इक्वल टू cos 54 डिग्री. 1 मिनिट मला फक्त व्हेरीफाय करू द्या, 1 मिनिट काय चालूच ठेवा. ठीक आहे ऑल क्लिअर बरोबर आहे. काय म्हणते साइन 54 डिग्री इज इक्वल टू cos 36 डिग्री. साइन 54 cos 36 54 + 36 किती होते तर 90 होते. मग साइन 54 + cos 30 किती राहते. साइन 54 अँड cos 30 इक्वल टू किती राहते अंडर रूट ऑफ 5 + 1 अपॉन 4. त्यानंतर पहा साइन 36 cos 54 काय झालं एक्सचेंज झालं. इथं काय राहते अंडर रूट ऑफ 10 - 2 अंडर रूट ऑफ 5 अपॉन 4. हे लक्षातच ठेवा लागते, याच्याशिवाय पर्याय नाही आहे.
त्यानंतर पुढे काय म्हणते आपल्याकडे साइन 22/1/2 डिग्री, साइन 22 मल्टिप्लाइड बाय 1/2 डिग्री इज इक्वल्स टू किती राहते 2 √2 मायनस √2/2 काय राहते √2 मायनस √2/2. तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त शॉर्टकट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, बाकी काहीच नाही. शॉर्टकट मध्ये तुम्हाला ह्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या स्पेसिफिक व्हॅल्यू बिलकुल लक्षातच असल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण उद्यापासून चालू करू आपल्या ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन एकदम धमाकेदार आहेत, एकदम जबरदस्त आहेत. आपल्याकडे टेक्निक्स बी भरपूर आहेत. काही काही क्वेश्चन तर असे आहेत की आपण पेन बी नाही उचलू तसे सॉल्व्ह करू, है ना. तर क्वेश्चन वरती आपण शिफ्ट होऊ उद्यापासून. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. भारत माता की जय.